जर तुम्हालाही शुगरशिवाय एक गोड पदार्थ बनवायचा असेल तर हा शुगर फ्री खजूर ड्रायफ्रूट रोल तुमच्यासाठी आणि तुम्हीही नक्की ट्राय करू शकता. इझी टू मेड आणि इझी रेसिपी. हाय गाईज, माय नेम इज नेहा आणि आज आपण खजूर ड्रायफ्रूट रोल बनवणार आहेत, जो अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आणि बिलकुलसुद्धा शुगर नाही आणि टेस्ट एकदम मार्केटसारखा असेल. तर चला आता आपण सुरुवात करूया. साहित्य बघूया. आधी आपल्याला पाहिजेत खजूर आणि नंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मी. पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स आणि काजू, बदाम आणि पिस्ता आणि थोडासा तूप लागेल. एवढंच साहित्यात हे रेसिपी पूर्ण होईल. चला सगळ्यात आधी आपण जे खजूर आहेत त्यांना सीड्स करून घेऊया. सीड्स म्हणजे त्यांना मधून थोडासा नाईफने कट केला की त्याची सीड इझिली तुम्ही रिमूव्ह करू शकता. प्रत्येक खजुराची रिमूव्ह करा आणि नंतर ह्या स्टेपनंतर अर्धे लोक खजूरला मिक्सरला लावतात आणि ग्राइंड करतात किंवा त्याला चॉप करतात. तुम्हीही करू शकता, हे तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर आपण पटकन ड्रायफ्रूट्स चॉप करून घेऊया. ड्रायफ्रूटमध्ये मी सगळ्यात आधी बदाम घेतले, ते चॉप करून घेते. बदाम चॉप करून म्हणजे जे मी गोल कापल्यात, जेणेकरून जेवढे मला बाईटच्या साईजमध्ये येतील, बाईट साईजमध्ये मला आवडतील तेवढेच साईजमध्ये मी कापले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साईज ठेवा. नंतर मी काजू थोडेसे कापून घेतलेले आहेत. नंतर जे पिस्ता घेतलेले त्यांचे मी जे वरचे कवर असतो तो काढून घेतलेला आहे आणि पिस्तालासुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे, अगदी जेवढं मला पाहिजे तेवढं. आणि तुम्ही याच्यात अजूनही ड्रायफ्रूट ॲड करू शकता. तर चला आता आपण एका टोपात थोडासा मी तूप घातलेला आहे. त्यात मी कापलेलं काजू, बदाम, पिस्ता आणि सीड्स त्या तुपात थोडासा ड्राय रोस्ट म्हणजे थोडासा रोस्ट करून घेणार आहे. पूर्ण गोल्डन ब्राऊन नाही करायचा मला, कारण त्याची जी टेस्ट जाईल म्हणून मला स्लाइटली ते क्रिस्पी पाहिजे. स्लाइटली रोस्ट करायचे जेणेकरून ते क्रिस्पी होतील आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्याच टोपात मी थोडासा तूप अजून टाकला आणि थोडासा गरम करून घेतला त्याला. नंतर त्यात मी जे सीड केलेले खजूर आहेत ते मी त्याच्यात टाकलेले आहेत. आता एकदम मंद आचेवर, म्हणजे हाय फ्लेम अजिबात नाही वापरायची, स्लो आचेवर त्याला स्लोली कुक करायचा. याने फ्लेवर एन्हान्स होतो खजूरचा आणि खजूरशिवाय हाय फ्लेमवर जळण्याचा सुद्धा चान्सेस असतो. म्हणून स्लोली त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा, जेणेकरून त्याची अशी कन्सिस्टन्सी होईल, म्हणजे एकदम पेस्ट टाईप कन्सिस्टन्सी होते. तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा हा किचकट काम आहे, पेशन्सवाला काम आहे, कारण गॅस स्लो आहे आणि आपल्याला सारखं ते फिरवावं लागतं. जोपर्यंत खजूर व्यवस्थित जे आपलं टोप आहे किंवा पॅन तुम्ही घ्याल त्याचं साईड्स म्हणजे सोडून देतील, असं करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे रोस्ट केलेले जे ड्रायफ्रूट सीड्स होते ते टाकले आणि ड्रायफ्रूट्स आणि सीड्स टाकल्यावर अजिबात घाबरायचं नाही की ते मिक्स होईल नाही होईल, ते होतील. त्यांना आणि ड्रायफ्रूट्स टाकताना मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून ड्रायफ्रूट टाकलेले आहेत, जेणेकरून हे जळणार नाही. ते ऑलरेडी गरम आहे, ते हळूहळू कराल ते व्यवस्थित होऊन जाईल. आता मिक्स झालेला मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे. व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घ्यायचा. जो चमचला लागलेला तो मी नाईफच्या सहारे त्याला काढून घेतलेला आणि लगेच हात लावायला जाऊ नका, कारण तो अगदी खूप गरम असतो आणि हात भाजण्याची शक्यता आहे. 2 मिनटं ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही त्याला जरासा थंड झाला की त्याला हात लावून तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने त्याला शेप द्या. आता मला रोल बनवायचा होता म्हणून मी सिलेंडरिक शेपमध्ये त्याला रोल करते. तुम्ही याचे लाडू बनवू शकता, बर्फीसारखे स्क्वेअर शेपमध्ये कापू शकता, स्क्वेअर शेपमध्येही देऊ शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. मला रोल बनवायचा आहे म्हणून मी रोलच्या ह्याच्याने त्याला व्यवस्थित रोल करते, जेणेकरून त्याची शेप व्यवस्थित येईल. आता त्याची शेप व्यवस्थित झालेली आहे. मी दोन्ही साईडहून
त्याला थोडंसं डॅब केलं आहे, कारण साईडनेही तो व्यवस्थित झाला पाहिजे. आता एवढे झाल्यावर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ॲटलीस्ट फ्रीजमध्ये ठेवताना ॲटलीस्ट 1 तास, आणि जर तुम्ही फ्रीझरमध्ये याला ठेवत असाल तर कमीत कमी अर्धा तास ठेवा. आणि एवढे झाल्यानंतर अर्धा 1 तासानंतर हा रोल आपला रेडी असतो, कारण जे गरम असते ते निघून जाते. आता आपण ह्याला अगदी व्यवस्थितपणे आपण त्याला कापून घेऊ आणि तुम्ही तुमच्या साईजनुसार त्याला कट करून घ्या. म्हणजे तुम्हाला जेवढे मोठा साईज पाहिजे. मी एक मीडियम आकाराचा जसं आपल्याला हॉटेलमध्ये भेटतो तशा तेवढ्या साईजचा मी कापून घेतलेला आहे. आणि ऑलमोस्ट आपला जो खजूर रोल आहे हा पूर्णपणेच तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. खूप डिलिशियस लागतो. चॉकलेटचा रिप्लेसमेंट म्हणून बेस्ट ऑप्शन आहे. आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.